उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक। महापौर पदाच्या निवडीबाबत बैठकीत होणार घोषणा। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम करणार भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा। चंद्रपूरमध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार पुन्हा आमने सामने। ऐनवेळी सारिका संदूरकरांनी महापौर पदासाठी अर्ज भरल्यानं वाद। चंद्रपुरात कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि त्यामुळे सर्व पक्ष आपल्या महापौर पदाच्या निवडीसाठी प्रयत्न करत आहेत। आता सर्व काही नगरसेवकांवर अवलंबून भाजपचे नेते आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। नाशिक महापालिकेमध्ये अखेर भाजप आणि शिवसेनेचं ठरलं। भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी तर शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड, तर नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा पुष्पगुच्छ घेऊन स्वागत। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महापौर विराजमान। महापौरपदी भाजपच्या रवी लांडगे यांची बिनविरोध निवड, तर भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड। सोलापूर महापालिकेसाठी भाजपचा महापौर आणि उपमहापौर ठरला। महापौर पदासाठी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड। एमआयएमचे उमेदवार तौकीफ हत्तुरे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध। इचलकरंजी महापालिकेमध्ये उदय दहातोंडे हे महापौर, उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांचा अर्ज दाखल। इचलकरंजी महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता। चंद्रकांत पाटील यांनी केली महापौर उपमहापौर पदाच्या नावाची घोषणा। कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच महायुतीची सत्ता स्थापन। कोल्हापूर महानगरपालिकेचे 91व्या महापौर म्हणून रूपाराणी निकम यांची निवड। अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापन। महापौरपदी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड। मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एकमेव नगरसेवकाचा शिवसेनेला पाठिंबा। अजित रावराणे यांचा शिवसेनेला पाठिंबा। ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवल्यानंतर शिंदेंना पाठिंबा दिल्यानं आश्चर्य। जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीची एकहाती सत्ता। महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाळा काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या मनोज चौधरींची बिनविरोध निवड। धुळ्यातही भाजपची सत्ता। धुळे महापालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी यांची तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांची एकमतानं निवड। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मनसेला द्यावा, यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती। मनसेला सत्ताधारी पक्षांचा सुद्धा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना मनसेची मागणी मान्य करणार का याकडे लक्ष। मालेगावमध्ये एमआयएमची तटस्थ भूमिका। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विट करत केलं स्पष्ट। मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंची घेतली होती एमआयएमच्या नेत्यांनी भेट। अजितदादांमुळे मोहिते पाटील कुटुंब तब्बल 12 वर्षांनी एकत्र। मोहिते पाटील चुलते पुतणे एकत्र आले प्रचाराच्या स्टेजवर। नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही मोहिते पाटील एकमेकांच्या विरोधात लढले। जिल्हा परिषदेला मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली आणि त्यामुळे कुटुंबही एकत्र दिसतंय। पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार। महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात। 4 वर्षांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर होणार। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। सध्याच्या संख्याबळानुसार मवियाला 1 जागा मिळण्याची शक्यता। राज्यातल्या राज्यसभेच्या उर्वरित 6 जागा महायुतीच्या वाट्याला। महायुतीमध्ये राष्ट्रवादीला 1, शिवसेनेला 1 आणि भाजपला 4 जागा मिळणार। अजित पवारांच्या विमान अपघातावर बजरंग सोनवणेंकडून प्रश्न उपस्थित। विमानात 6 लोक होते तर मृतदेह 5च कसे? सोनवणेंचा सवाल। अजित पवारांच्या अपघाताचा तपास सार्वजनिक करा, सोनवणेंची मागणी। शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं। पवारांना निवडून आणण्याची महाविकास आघाडीत ताकद, संजय राऊतांचं वक्तव्य। तर शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं अशी आमची इच्छा, राऊतांचं विधान। मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। शरद पवारांचे 2022 मध्ये एनडीएत येण्याचे प्रयत्न। कोणती खाती घ्यायची याबाबतही झाली होती चर्चा, शिरसाट यांची माहिती। शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांची विधिमंडळाची समिती स्थापन। दौऱ्यांवेळी आमदारांचं आचरण कसं असावं यावर विचार विनिमय करण्यासाठी समिती असल्याची माहिती। समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार चैनसुख संचेतींची नियुक्ती।
रायगडच्या वाणगावातील प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे उमेदवार राजू साबळेंनी छेडला पालकमंत्री पदाचा मुद्दा। अदिती तटकरेंनाच पालकमंत्रीपद मिळो, राजू साबळेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे मागणी। रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची साथ सोडलेल्या रमेश मोरेंना मंत्री भरत गोगावलेंकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी। यापूर्वी रमेश मोरेंच्या पत्नी 2 वेळेला उमेदवारी मिळाली होती, तर दोन्ही वेळेला त्या विजयी झाल्या होत्या। सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या दिघंटी जिल्हा परिषद गटामधून 66 वर्षीय कल्लाप्पा नाना कुटेंकडून जोरदार प्रचार। राजकारण, समाजकारण आणि अध्यात्माच्या जोरावर विजय आमचाच होणार, कुटेंकडून विश्वास व्यक्त। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या वांगी गावाच्या मौजे वडियेराय बाग या परिसरात भाजपकडून मतदारांना साडी वाटप। स्नेहा माडिक या भाजपच्या उमेदवार असून मतदारांना प्रलोभन देत असल्याचा काँग्रेसचा आरोप। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपल्या बायकोला अध्यक्ष करायचं म्हणून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, अशांचा टांगापलटी घोडे फरार करणार। भाजपचे शिंदेचे आमदार तानाजी सावंत यांचा राणा जगदीशसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल। मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद, वेळ आली तर मी कुणालाच सोडणार नाही। विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर, तर मतदारसंघ पुनर्रचना देवाभाऊच करणार, शिवेंद्रराजेंनी ठणकावलं। बीट्स हॉटेल लिलाव प्रकरणी संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। सरकारकडून चौकशी समितीमध्ये मोठा बदल। संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता विभागीय आयुक्तांकडे। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर करणार सखोल तपास। प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान होईल अशी पतंगबाजी केली आणि मुंबई पुणे महामार्गावरच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर ही पतंग कापली गेली। सामन्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। अजित पवारांच्या निधनानंतर देवगिरी हे शासकीय निवासस्थान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे। मुंबईतील मलबार हिल परिसरामध्ये असलेला देवगिरी हा शासकीय बंगला सुनेत्रा पवारांना देण्यात आला आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे नेत होते, मात्र राजकीय अस्तित्वाला धोका नको म्हणून काहींकडून डावपेच खेळण्यात आले। खासदार निलेश लंकेंचे नाव न घेता टीका। मराठी भाषा दिन कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्कची पाहणी। मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस आणि मुंबई महापालिकेला पत्र। गेल्या वर्षी मनसेने केला होता 3 दिवस मराठी भाषा दिन सोहळा। काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड। या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या हा गँगस्टर शुभम लोणकर असल्याचं पोलीस तपासात समोर। बीड जिल्ह्याच्या कपिलधार मंगल कार्यालयात बालविवाह होत असल्याने पोलिसांची कारवाई। अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचं मंडपातून पलायन। या प्रकरणी वधूवराचे आईवडील कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह 100 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या अबू झमाड जंगलामधल्या फोतेवाडा गावाजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 3 नक्षलवाद्यांचा खात्मा, यामध्ये 1 जवान शहीद तर 1 जवान जखमी। मायाक्का चिंचणी यात्रेनंतर घोडागाडी शर्यत लावत मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर लाठीमार करत पांगवलं। सांगली पोलिसांची मोठी कारवाई। पुण्याच्या वानवडीमध्ये पुलावरून कार अनियंत्रित होऊन नाल्यामध्ये कोसळली। लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांनी नाल्यात उतरून जखमी चालकाचे प्राण वाचवले। गाडीमधले 1 ते 1.5 लाख रुपये प्रामाणिकपणे कार चालकाकडे सुपूर्द। नंदुरबार आरटीओची वर्षभरात मोठी कारवाई। 10,000पेक्षा अधिक वाहनांवर दंड। नियमभंग करणाऱ्या वाहनांकडून 6.5 कोटी रुपयांची वसुली। पथकाच्या कारवाईमुळे परिवहन विभागाच्या महसुलात मोठी वाढ। नांदेडच्या नरसी इथे गोवंश तस्करी करणाऱ्यांना अटक। काही दिवसांपूर्वी गायीच्या वासराची तस्करी केल्याचा सीसीटीव्ही झाला होता व्हायरल। यानंतर रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई। वर्ध्याच्या देवळीमध्ये भिडी गावामध्ये अतिक्रमण कारवाईमुळे व्यावसायिक बेरोजगार झाल्याचा आरोप। व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आली असल्याची तक्रार। धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब, वाशी आणि भूम परिसर गूढ आवाजांनी हादरला। घरातील भांडी, दरवाजे, खिडक्या हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधल्या पिंपळ गावातील एका घरात अस्वल शिरल्यामुळे खळबळ। घटनेची माहिती मिळताच वन विभागाकडून अस्वलाचं रेस्क्यू।
भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या 4 वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू. ठाण्याच्या येऊर जंगलामध्ये बिबट्याचा मृत्यू. वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी पाहणी केली असता प्रकार उघडकीस. यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आकडेवारी समोर असली तरी आत्महत्येचं कारण नापिकीचं आहे का हे अस्पष्ट असल्याची पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर असून कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल, शेतीविषयक खर्च कसा कमी होईल आणि शेतीत नफा कसा होईल याकडे सरकारने लक्ष घालावं. जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारींची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील 2 लाखांहून अधिक शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 131 कोटी रुपये शासनाला परत करणार. केवायसीची अट रद्द करून नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शेतकऱ्यांची मागणी. 2025 मध्ये वाशिम जिल्ह्यामधल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. संत्रा बागांवर रासायनिक खते फवारणीचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी. मुंबईमध्ये मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराची भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडून पाहणी. रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी फेरीवाल्यांचा वावर वाढल्यामुळे सोमय्या आक्रमक. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरीवाल्यांवर कारवाई. नंदुरबारमध्ये एका सायबर कॅफेमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि भारतातील मुस्लिम समाजाला महत्त्वाची बनावट कागदपत्रे दिली जातात. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा गंभीर आरोप. तसंच कॅफेचं मुख्य केंद्र अक्कलकुवाच्या जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेमध्ये सुरू असल्याचंही विधान. कोविड काळात वरईच्या एनएससीआय मैदानावर उभारलेलं जम्बो कोविड सेंटरच्या जागा शुल्कावरून वाद. महापालिका आयुक्त भूषण गगराणींना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सहाय्यक आयुक्तांकडून चुकीची गणना झाल्याचा पालिकेनं केला होता दावा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं क्रेडिट मार्कांवरून घुमचाव. श्रमदान केलं ऐच्छिक. कुंभमेळ्यात श्रमदान केल्यास 2 क्रेडिट मार्कांचा घेतला होता निर्णय. रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि इतर विद्यार्थी संघटनांनी केला होता विरोध. एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च किंवा एप्रिलमध्ये एसटीच्या 2% भाडेवाढीची शक्यता. परिवहन मंत्री आजच मंत्रालयात प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम. व्याजदरातही कोणताही बदल होणार नाही. मालमत्ता कर गोळा करण्यावर पालिका पुढील 2 दिवसात विशेष भर देणार. 2025-26च्या आर्थिक वर्षात 7,300 कोटी रुपये कर वसुलीचं पालिकेचं लक्ष्य. कर थकबाकीदारांच्या विरोधात जप्ती आणि अटकेची कठोर कारवाई करावी, अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात अनेक वाहनं बंद पडल्यामुळे आजही वाहतूक कोंडी. गेल्या 2 दिवसांपूर्वीच गॅस टँकरच्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.